सायन्स फर्स्ट चॅप्टर नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड. तर आता आपण नैसर्गिक संसाधने पाहणार आहोत. हवा, पाणी आणि जमीन हे नैसर्गिक संसाधनं आहेत. ऑब्झर्व द पिक्चर अलॉंग साईड द आन्सर द क्वेश्चन. बाजूला चित्र दिलेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला काय करायचे आहे, प्रश्नांची उत्तरं द्यायचे. स्पेअर ऑफ अर्थ. स्पेअर ऑफ अर्थ म्हणजे त्यांनी पृथ्वीचे आवरणं दिलेले. 3 स्पेअर ऑफ अर्थ. ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. हायड्रोस्फिअर. हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण. अँड लिथोस्फिअर. लिथोस्फिअर मीन्स शिलावरण. वेअर डू वी सी द बर्ड्स. तुम्हाला बर्ड्स कुठे दिसत आहे? द बर्ड्स सी द ॲटमॉस्फिअर इन द स्काय. जे बर्ड्स आहेत ते पक्षी आकाशात दिसत आहेत. वेअर इज द काऊ ग्राझिंग. काऊ कुठे चारा खात आहे? काऊ ग्राझिंग लिथोस्फिअर. जी कावी ती काऊ शिलावरून जमिनीवर ती चारा खात आहे. लोकेट द ट्री अँड रोड. रस्ते आणि झाडे कुठे? रोड अँड ट्री लोकेट द लिथोस्फिअर. झाडं आणि रस्ते हे शिलावरणावर आहेत. वेअर डज द रिव्हर कम फ्रॉम. हाऊ डज इट फ्लो. नदी कुठून वाहून येत आहे? रिव्हर फ्लो द माउंटेन. जी नदी ती नदी पर्वताहून वाहून येत आहे. वेअर इज द एरोप्लेन. एरोप्लेन कुठे आहे? द एरोप्लेन द ॲटमॉस्फिअर. एरोप्लेन कुठे? वातावरणामध्ये इन द स्काय. वेअर आर द फिशशी. तुम्हाला मासे कुठे दिसत आहे? फिशशी इन द हायड्रोस्फिअर. जे मासे पाण्यात दिसत आहे. ऑन व्हॉट इज द सेलबोट फ्लोटिंग. जी सेलबोट आहे, जी जहाज आहे, ती कुठे तरंगत आहे? द सेलबोट फ्लोटिंग द हायड्रोस्फिअर. जी सेलबोट आहे, ती जहाज आहे, ती पाण्यावर तरंगत आहे. नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेस मीन नैसर्गिक संसाधने. यू कॅन सी दॅट सम थिंग्स इन द पिक्चर आर इन वॉटर, सम ऑन लँड अँड सम इन द स्काय, दॅट इन द एअर. You can see something the picture, water, some land, some sky in the air. तर आपण चित्रामध्ये पाहिल्यानुसार आपल्याला असं समजतं, काही वस्तू आपल्याला जमिनीवर आहे, काही वस्तू पाण्यात आहे, काही वस्तू स्काय म्हणजे हवेत आहे. Thus all things on the earth associated with air, water and land. All things the earth associated air, water and land. पृथ्वी ही पाणी, हवा आणि जमीन याच्या पृथ्वीमध्ये यांचा समावेश आहे. एअर, वॉटर, लँड इज कॉल्ड अर्थ ॲटमॉस्फिअर. एअर, वॉटर, लँड इज कॉल्ड द ॲटमॉस्फिअर. हवा, पाणी, जमीन हे पृथ्वीचे ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर रिस्पेक्टिव्हली. ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण. आणि लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण. म्हणजे ॲटमॉस्फिअर म्हणजे हवा. हायड्रोस्फिअर म्हणजे पाणी. लिथोस्फिअर म्हणजे जमीन. मोरओव्हर डिफरंट लिव्हिंग थिंग ऑक्युपाय दिस 3 स्पेअर ऑफ द अर्थ. डिफरंट लिव्हिंग थिंग ऑक्युपाय द 3 स्पेअर. जे वेगवेगळे सजीव आहेत, ह्या वेगवेगळ्या सजीवांनी काय केलं? ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर यांच्यावर काय केलेली? जागा ही व्यापलेली आहे. दिस लिव्हिंग थिंग द पार्ट लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर, द ॲटमॉस्फिअर ऑक्युपाय द टुगेदर इज द बायोस्फिअर. हायड्रोस्फिअर, lithosphere and atmosphere the occupy the biosphere. लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर यालाच काय म्हटलं जातं? बायोस्फिअर. बायोस्फिअर म्हणजे जीवावरण असं म्हटलं जातं. आणि या जीवावरणाने जी पृथ्वी काय झालेली? व्यापलेली आहे. This sphere
have from on the earth naturally. We have learned this previous standard. This sphere from the natural. You learn the previous standard. तर तुम्ही हे जे 3 स्फिअर आहेत, ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर, हे नैसर्गिक निर्मिती आहे, मानवनिर्मित नाही. हे तुम्ही मागच्या ह्याच्यामध्ये शिकलेले आहेत. एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर इम्पॉर्टंट फॉर द सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ अँड द फुलफिलिंग देअर बेसिक नीड. They are is called the natural resources. Air, water, land. The factor is the important sustain the living thing world are the fulfilling basic the need. जमीन, पाणी, हवा यांचा आपण गरजेपुरता यांचा वापर करत असतो आणि त्याच्यामुळे जमीन, वारा आणि पाणी याच्यामुळे ही सृष्टी टिकून राहिलेली आहे. दे आर द नॅचरल रिसोर्सेस. ते काय आहेत? नैसर्गिक संसाधने आहेत. The atmosphere is the layer of air surrounding the earth. The surface of the comprises water, land, the hydrosphere and lithosphere. The atmosphere layer, the air, the surrounding earth. Atmosphere layer जो हवेचा स्तर आहे, तो हवेचा स्तर कुठे? पृथ्वीच्या अवतीभोवती आहे. The surface comprises the water, land, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. कॉम्प्राइज पृथ्वीने वॉटर म्हणजे पाणी आणि जमीन, त्याला आपण काय म्हणतो? हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर याच्याने काय केलेली? जमीन ही व्यापलेली आहे. हायड्रोस्फिअर म्हणजे जलावर आणि लिथोस्फिअर म्हणजे जमीन. याच्याने आपली पृथ्वी काय व्यापलेली आहे, ते तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे. ऑफ दिस हायड्रोस्फिअर ऑक्युपाइज मच लार्ज पार्ट दॅन द lithosphere. The hydrosphere occupies the large part of the lithosphere. जलावरणाने जमिनीपेक्षा म्हणजे शिलावरणापेक्षा जलावरणाने जमीन ही जास्त व्यापलेली आहे. शो फिगर 1.2. तुम्हाला 1.2 याच्यावर लक्षात येईल. द वॉटर 71% अँड लँड 29%. आपल्याला लक्षात येते जे पाणीने 71% जमीन व्यापलेली आहे आणि व्यापली गेलेली आहे आणि लँड म्हणजे जमीन ही 29% आहे. द प्रोपोर्शन ऑफ द लँड वॉटर ऑन द अर्थ सरफेस म्हणजे आपल्या पृथ्वीवर पाण्याचं प्रमाण हे कसं आहे? जास्त आहे. वी ऑल्सो लुक ओपन दिस नॅचरल कंपाऊंड सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस resources. Look also upon compound on solid, liquid, gases the resources. जे कंपाऊंड आहे, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस, स्थायू, द्रव, वायू याच्याकडे आपण नैसर्गिक संसाधने म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत असतो. इन द अदर वर्ड्स वी यूज देम फुलफिलिंग रिक्वायरमेंट्स. लेट्स नाउ स्टडी these 3 component detail. Solid, liquid, gases fulfill the requirement to use. आपण सॉलिड, लिक्विड, द्रव, स्थायी, वायू यांचा आपण गरजेपुरता काय करत असतो? वापर करत असतो. आता आपण 3 कंपोनंट विषयी डिटेल काय करणार आहोत? माहिती घेणार आहोत. व्हॉट आर द 5 लेयर ऑफ द ॲटमॉस्फिअर. वातावरणामधील 5 लेयरांची नावं सांगा. प्रोटोस्फिअर म्हणजे तपांबर, स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे स्थितांबर, मेसोस्फिअर म्हणजे दलांबर, आयनोस्फिअर म्हणजे आयंबर आणि एक्झोस्फिअर म्हणजे आयंबर. इन द 5 लेअर इन द ॲटमॉस्फिअर. हे जे थर आहेत हे थर आपल्याला हवेमध्ये आढळून येतात. आता एअर मीन्स हवा. द एअर द ॲटमॉस्फिअर अराउंड द अर्थ कंटेन नायट्रोजन, ऑक्सिजन, carbon dioxide, 6 inert gases, nitrogen, carbon dioxide, sulfur dioxide, water, vapor and dust particle. The air atmosphere around the earth, nitrogen, oxygen, carbon dioxide, 6 inert gases, nitrogen dioxide, sulfur dioxide,
वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल. आपल्या वातावरणामध्ये आपले नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, इनर्ट गॅसेस, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, वॉटर पाण्याची वाफ आणि डस्ट पार्टिकल्स हे आपल्याला दिसून अवतीभोवती राहत असतात. द ट्रोपोस्फिअर कंटेन about 80% total mass gas in the air. The troposphere contain the 80% the gas in the air. जो तपांबर वायूचं प्रमाण हवेमध्ये 80% आहे. While this proportion is about 19% in the stratosphere. स्ट्रॅटोस्फिअरचं म्हणजे स्तंभरचं हवेमध्ये प्रमाण 19% आहे. फर्दर द मेसोस्फिअर अँड आयनोस्फिअर प्रोपोर्शन ऑफ द मास गॅसेस द डिक्रीज. द मेसोस्फिअर अँड आयनोस्फिअर द मास गॅसेस द डिक्रीज. जे आयनोस्फिअर अँड मेसोस्फिअर आयंबर आणि दलांबर यांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण कसं आहे, कमी आहे. गॅसेस आर नॉट फाउंड द एक्झोस्फिअर अँड बियॉन्ड. जो एक्झोस्फिअर बाह्यंबर जो वायू हा वायू आपल्याला हवेमध्ये दिसून येत नाही. 1.3 फिगर प्रोपोर्शन ऑफ द व्हेरियस गॅसेस इन द एअर. हवेमध्ये असलेले वायू यांचं काय दिलेलं आहे, प्रमाण दिलेलं आहे. जसं आपण पाहिलं हवेमध्ये नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड यांचं किती प्रमाण आहे ते आहे पा. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे 0.03%. अदर कॉन्स्टिट्युएंट घटक एअर 0.07%. ऑर्गनचं आहे 0.9%. ऑक्सिजनचं प्रमाण आहे 21% आणि नायट्रोजनचं पर्सेंट आहे 78%. You can see that air is the mixture of the several gases are chief constituent of the Earth atmosphere. See that the air mixture several gases the constitute the Earth atmosphere. वातावरणामध्ये अनेक गॅसेसांचं काय मिश्रण आहे वातावरणामध्ये, त्यालाच आपण वातावरण म्हणत असतो. Besides these gases, air also contain water vapor, dust particles. वॉटर व्हेपर, डस्ट पार्टिकल गॅसेस म्हणजे वाफ, धुलीकरण गॅसेस यांचं बी हवेमध्ये काय होत असतं, रूपांतर होत असतं. द अमाऊंट ऑफ द गॅसेस इन एअर इज ग्रेटर नियर द सरफेस अँड डिक्रीज ॲज वी हायर अँड हायर फ्रॉम द सरफेस. द अमाऊंट ऑफ द गॅसेस द एअर द ग्रेटेस्ट नियर सरफेस. जी जवळच्या हवेमध्ये खालच्या पृष्ठभागावर हवेमध्ये गॅसेसांचं प्रमाण हे कसं असतं, जास्त असतं. आणि जसं पृथ्वीपासून आपण जसं वरती जातो तसं हवेमधील जे गॅसेसांचं प्रमाण आहे ते प्रमाण कसं होत जातं, डिक्रीज म्हणजे कमी कमी होत जातं. दॅट इज एअर बिकम रेअर हायर अल्टिट्यूड. दॅट द एअर बिकम रेअर हाय ॲटिट्यूड. एकदम वरतीमध्ये जे प्रमाण असतं हवेचं प्रमाण कसं दिसत असतं, गॅसांचं प्रमाण एकदम आपल्याला हवेमध्ये कमी कमी दिसून येत असतं. सम युजेस ऑफ द गॅसेस इन एअर. सम युजेस गॅसेस इन द एअर. हवेमध्ये असलेले जे गॅस असतात, जे वायू असतात त्यांचा आपल्याला काय उपयोग होत असतो. फर्स्ट, नायट्रोजन हेल्प लिव्हिंग थिंग्स to build the necessary protein. It is useful and production of the ammonia air like the packaging of the foodstuff. The help the nitrogen the living thing build the necessary protein. Useful the product of the ammonia air like the packaging of the foodstuff. जो नायट्रोजन गॅसचा उपयोग प्रतिनिधी मिळवण्यासाठी लिव्हिंग थिंग सजीवांचे प्रतिनिधी मिळवण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. आणि जे पॅकेट बन अन्नपदार्थ असतात ते खराब होऊ नये त्यासाठी नायट्रोजन गॅसचा उपयोग केला जात असतो. ऑक्सिजन नेसेसरी रिस्पायरेशन ऑफ द लिव्हिंग थिंग फॉर द कंबशन. द ऑक्सिजन द रिस्पायरेशन द लिव्हिंग थिंग फॉर द कंबशन. जर आपण पाहिलं ऑक्सिजनचा उपयोग हा आपला श्वास घेण्यासाठी आणि सोडण्यासाठी होत असतो.
रिस्पायरेशन, श्वास घेणे आणि सोडणे. आणि तसंच आपण पाहत असतो लिव्हिंग थिंग द कंबशन, म्हणजे ज्वलनासाठी, सजीवांना ज्वलनासाठी बी ऑक्सिजनचा उपयोग होत असतो. म्हणजे श्वसनासाठी रिस्पायरेशन म्हणजे श्वसनासाठी आपल्याला ऑक्सिजनचा उपयोग होत असतो. कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड प्लांट यूज फॉर द प्रोडक्ट देअर फूड यूज फायर एक्सटिंग्विशर. द कार्बन डायऑक्साईड यूज टू फूड. जे कार्बन डायऑक्साईड असतात वनस्पती त्याचा उपयोग अन्न तयार करण्यासाठी केला जात असतो. आणि जे फायर एक्सटिंग्विशर जे फायरचे नळकांडे असतात त्या नळकांड्यांमध्ये त्यांचा उपयोग केला जात असतो. आर्गॉन यूज द इलेक्ट्रिक बल्ब. जो इलेक्ट्रिक बल्ब असतो त्याच्यामध्ये आर्गॉनचा उपयोग केला जात असतो. हेलियम यूज फॉर द ऑप्टेनिंग लो टेम्परेचर अँड ऑल्सो जनरेटिंग लिफ्ट एअर सीट. यूज द ऑप्टेनिंग टेम्परेचर ऑल्सो जनरेटिंग लिफ्ट एअर सीट. तर तापमान कमी करण्यासाठी हेलियमचा उपयोग होत असतो. आणि बिना पंख्याचे जे विमान असतात त्या इंजिनामध्ये हेलियमचा वापर हा करण्यात येत असतो. निऑन यूज द डेकोरेटर लाईट अँड द स्ट्रीट लाईट. द निऑनचा उपयोग जाहिरातीसाठी आणि जे स्ट्रीट लाईट असतात बाहेर लावलेले रस्त्यावर त्याच्यासाठी उपयोग केला जात असतो. क्रिप्टॉन यूज द फ्लोरेसेंट ट्यूब. क्रिस्टॉनचा उपयोग फ्लोरेसेंट ट्यूबमध्ये केला जात असतो. झेनॉन यूज द फ्लॅश फोटोग्राफी. जो आपण फोटो काढतो तिथं फोटोग्राफीचा जो फ्लॅश पडतो त्याच्यामध्ये झेनॉनचा उपयोग केला जात असतो. ऑलवेज रिमेंबर द लिव्हिंग वर्ल्ड अर्थ सस्टेन ड्यू टू बॅलन्स बिटवीन व्हेरियस गॅसेस अँड कॉन्स्टिट्यूट. द लिव्हिंग थिंग द अर्थ सस्टेन द बिटवीन द व्हेरियस गॅसेस अँड कॉन्स्टिट्यूट. जी सृष्टी का टिकून राहिलेली वेगवेगळे गॅसेस आणि वेगवेगळे हवेमध्ये घटक याच्यामुळे आपल्याला सृष्टी टिकून राहिली दिसत आहे. द ॲटमॉस्फिअर इज द व्हेरी इम्पॉर्टंट फिल्टर. द अलोज लाईट हीट सन रिच इज द विच नेसेसरी फॉर द लाईफ. वातावरणामुळे उष्णता, प्रकाश, सूर्यप्रकाश हे काय होत असतं, हे लाईफसाठी, लाईफ आणि सजीवांसाठी त्यांचा उपयोग होत असतो. हे कशामुळे होत असतं, सन, हीट, लाईट हे सूर्यामुळे. आणि याचा उपयोग काय असा असतो, सजीवांसाठी होत असतो. बट इज प्रिव्हेंट हार्मफुल एलिमेंट रिचिंग द अर्थ. द प्रिव्हेंट हार्मफुल जे अतिनील किरणं असतात ते अतिनील किरणं बी काय करत असतात, ते हार्मफुल असतात, ते अपायकारक असतात. ते वातावरण काय करत असतं, ॲब्सॉर्ब करत असतं, म्हणजे ते शोषून घेत असतं. इट इज इन द ॲटमॉस्फिअर फ्लॉग क्लाउड स्नो रेन प्रोड्यूस. वातावरणामुळेच धुके, ढग, स्नो, रेन यांची काय होत असते, निर्मिती होत असते. वातावरण एक काय आहे, एक गाळणी आहे. लुक ॲट दिस 3 पिक्चर. व्हॉट इज द सिमिलॅरिटी इन 3 पिक्चर बिलो. जे तुम्हाला 3 चित्र दिसत आहे त्या चित्रांमध्ये सारखेपणा काय दिसते, लार्ज स्केल द स्मोक द इमिशन. म्हणजे आपल्याला तिघी माध्यमांमध्ये पाहिलं तर आपल्याला जास्त प्रमाणात धूर हा बाहेर निघताना दिसत आहे. ऑल द अबोव पिक्चर शो लार्ज स्केल इमिशन ऑफ स्मोक थ्रू द डिफरंट एजन्सी. द स्मोक डायरेक्टली mix with the atmosphere, disturbing the balance between the constituent of the air. This is called the air pollution. All the above 3 picture, large scale the emission, the smoke and different agency. The smoke directly mix the air. The atmosphere constitute the disturb. दिस कॉल्ड द एअर पोल्युशन. तर आपण पाहिलं तिघी जे पिक्चर दिसत आहे तिघी पिक्चरांमधून आपल्याला माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये धूळ हा बाहेर निघताना दिसत आहे. आणि हे धूळ डायरेक्ट कशात मिक्स होत आहे, हवेमध्ये. आणि हवेमध्ये मिक्स होताना त्याच्यातले जे घटक आहेत कॉन्स्टिट्यूट हवेमधले त्यांचा काय असतो, समतोल बिघडत असतो. आणि दिस कॉल्ड द एअर पोल्युशन. त्यालाच काय म्हटलं तर एअर पोल्युशन म्हणजे हवा प्रदूषण. हार्मफुल गॅसेस आर गिवन थ्रू कंबशन ऑफ द फ्युएल व्हेकल यूज इंडस्ट्रीज ॲट ऑल्सो इनकम्प्लीट कंबशन फ्युएल लाईक वूड
coal, a result pollution the increase in day to day. Harmful gases give the through the combustion fuel the vehicle, big industries through the incomplete combustion fuel, wood and coal result एअर पोल्युशन इन्क्रीज ऑन डे टू डे. पहा जे हार्मफुल जे घटक असतात जे नुकसानकारक हे कशातून व्हेकलचा जो धूर निघतो, इंधनाचं ज्वलन, इनकम्प्लीट कंबुशन, अर्धवट ज्वलन यांच्यापासून जो धूर निघतो ते धूर कसे असतात ते हानिकारक असतात. आणि मोठ्या ज्या कंपन्या असतात पहिल्या पिक्चरमध्ये दिसतं तुम्हाला मोठ्या कंपन्या जास्त याच्यातून धूर हा निघत असतो. हे हार्मफुल घटक असतात त्याच्यामध्ये आणि ते घटकांमुळे जे हवेमधले जे चांगले घटक असतात त्यांचा काय करत असतात ते समतोल बिघडून टाकत असतात. अर्धवट कंबशन वूड कोल अर्धवट जाळला आपण कोळसा जाळला लाकूड जाळला जे धूर आहे तो धूर काय मिसळत असतं हवेमध्ये. गाडी चालवतो जो धूर निघतो ते मोठे मोठे जे इंधन असतं इंधनांमधून निघणारा धूर याच्यामुळे काय होत असतं डे टू डे इन्क्रीज इन एअर पोल्युशन. त्याच्यामुळे हवा प्रदूषण हे वाढत असतं. दिवसेंदिवस हवा प्रदूषण वाढताना या हार्मफुल कस्टुडेट हे हार्मफुल घटकांमुळे एअर पोल्युशन आपल्याला वाढताना दिसून येत असतं. हार्मफुल सबस्टन रिलीज थ्रू द कंबशन फ्युएल. हार्मफुल सबस्टन रिलीज थ्रू कंबशन फ्युएल. जे हार्मफुल सबस्टन असतात ते कसे हवेमध्ये सोडले जात असतात, कसे रिलीज केले जात असतात. नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड अँड सूट म्हणजे काजळी. हे हार्मफुल सबस्टन हे जे घटक आहेत हे घटक कसे आहेत हार्मफुल आहेत. रिलीज इन द एअर कंबुशन ते काय केले जात असतात इंधनाचं ज्वलन करून ते हार्मफुल घटक हवेमध्ये सोडले जात असतात. ओझोन लेअर द प्रोटेक्ट सेल. जो ओझोन लेअर आहे हे काय संरक्षण कवच आहे. देर इज द लेअर ओझोन O3 गॅस इन द लोअर पार्ट द स्ट्रोटोस्फियर. तो ओझोन लेअर गॅस इन लोअर द स्ट्रोटोस्फियर जो गॅस आहे हा तो ओझोन लेअर जो स्ट्रोटोस्फियर म्हणजे सितांबरच्या खाली कोणता असतो ओझोन लेअर असतो म्हणजे ओझोन वायू असतो. Ozone gas is not directly useful for the survival of living things, yet very important for the living things. How this layer ozone at the high altitude around the earth. The ultraviolet rays coming from the sun are very harmful for the living things. This ozone gas absorbs the rays. As the result, life the earth protect. The ozone layer not directly useful the living thing, but ozone layer is the very important. The ultraviolet rays the absorb the ozone layer the earth protect. मानवासाठी तो डायरेक्ट उपयोगात नाही भी राहिला तरी तो कसा आहे मानवासाठी महत्त्वाचा आहे. कारण की लिव्हिंगसाठी का महत्त्वाचं आहे, सजीवांसाठी का महत्त्वाचं आहे, कारण की सूर्यापासून जे अतिनील किरण येतात त्या अतिनील किरणांचं काय करत असतो शोषण करत असतो. अर्थ प्रोटेक्ट अशा पद्धतीने पृथ्वीचं संरक्षण करत असतो. द ओझोन लेअर इज डिस्ट्रॉय द केमिकल गॅसेस कार्बन टेट्राक्लोराइड और द क्लोरोफ्लोरोकार्बन यूज इन द एअर कंडिशनर and refrigerator and makes the air. The ozone layer the destroy chemical gases tetrachloride, chlorofluorocarbons, conditioner and refrigerator in the mixed air. जे कार्बनस जे क्लोरोफ्लोरोकार्बन तसंच कंडिशनर रेफ्रिजरेटर हे जे गॅसेस असतात हे गॅसेस हवेमध्ये सोडल्यामुळे जो ओझोन लेअर असतो ओझोन लेअर काय असतो या व्हाईटमुळे तो नष्ट होत असतो. व्हॉट विल हॅव हॅपन इट इज देअर नो एअर द अर्थ. पृथ्वीवर हवा राहिली नसती तर काय झालं असतं. नॉट सर्वाइव्ह द लिव्हिंग थिंग. आपल्याला सजीव सृष्टी दिसली नसती. डू यू नो तुम्हाला माहीत आहे का इन metropolitan cities like Mumbai, Pune, Nagpur, this board are displayed
at the heavy traffic show the proportional various constitute of the air the place. The metropolitan cities Mumbai, Pune, Nagpur, the board the display place the heavy traffic show the various proportion the constitute. पहा ज्या मोठ्या मोठ्या शहर असतात, मुंबई झालं, पुणे झालं, नागपूर, तिथं जास्त जिथं ट्रॅफिक असते त्या ट्रॅफिकमध्ये काय केला तो डिस्प्ले केला, बोर्ड बसवला जात असतो आणि त्या डिस्प्ले बोर्डमध्ये दिसतं आयमध्ये कोणकोणते घटकांचं प्रमाण किती आहे त्याच्यावरून आपल्याला शो म्हणजे समजत असतं. ड्यू टू दिस बोर्ड वी कॅन सी अमाउंट हार्मफुल एलिमेंट इन द एअर. डू यू सी इन द हार्मफुल एलिमेंट इन द एअर. मग त्या बोर्डमध्ये आपल्याला दिसतं जे हार्मफुल, जे अपायकारक, जे नुकसानदायक जे एलिमेंट्स आहेत, ते घटक आहेत त्या हवेमध्ये किती आहेत ते आपल्याला समजत असतं. वाटर. वाटर मीन्स पाणी. ऑब्झर्व द हाऊ मच वाटर यूज फॉर द पर्पज यूज युअर हाऊस फॉर द होल डे. Record the chart if the one show here and discuss the data in the class. Observation. Use the water for the purpose in house for the whole day. Record in the chart. दिवसामध्ये आपण आपल्या घरामधील लोक किती पाणी वापरतात कोणकोणत्या कामासाठी त्या चार्टमध्ये द्यायचं आहे. पर्पज फॉर द वॉटर अमाऊंट किती बाथिंग म्हणजे आंघोळीसाठी, ब्रशिंगसाठी, वॉशिंगसाठी, मॉपिंग द फ्लोअर फरची पुटण्यासाठी, ड्रिंकिंगसाठी, कुकिंगसाठी. मग किती किती आपण लिटर वापरतो त्या चार्टमध्ये काय करायचं आपल्याला लिहायचं आहे. अँड डिस्कस द क्लास. मग शाळेमध्ये काय करायची त्याची चर्चा करायची आहे. डिवाइड द टोटल अमाऊंट ऑफ द वॉटर यूज युअर हाऊस नंबर पर्सन. फाइंड ऑफ द मच वॉटर इच पर्सन नीड. मग तुमच्या घरामधील किती लोक किती लिटर पाणी वापरतात. समजा तुम्ही 250 लिटर पाणी वापरलेलं आहे आणि तुमच्या घरामध्ये किती लोक आहेत 10. मग 250 डिवायडेड बाय 10 10 म्हणजे 250 डिवायडेड बाय 10 म्हणजे 250 भागिले 10 करा आणि 250 भागिले 10 केले. मग प्रत्येक व्यक्ती इच पर्सन यूज द वॉटर म्हणजे प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरामध्ये किती पाणी वापरलेलं आहे ते आपल्याला समजत असतं. म्हणजे प्रत्येक व्यक्ती किती पाण्याचा वापर करतो ते आपल्याला समजत असतो. You will see that it is almost impossible for us to spend even single day without water. The almost impossible spend even single day to without water. आपण एकही दिवस बिना पाण्याशिवाय जगू शकत नाही. We need drinking 3-4 liter water every day that our bodily function run smoothly. The need drink 3-4 liter every day that our body function smoothly. आपण दिवसामध्ये 3 ते 4 लिटर काय करत असतो पाणी पित असतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराची क्रिया ह्या व्यवस्थित होत असतात. Other living things also require the water, although the amount of water the need many vary according to size their the body. The other living thing acquire the water they need size their the body. ते अदर लिव्हिंग थिंग जे दुसरे सजीव असतात त्यांच्या शरीराच्या आकारानुसार ते पाणीचं प्रमाण हे जास्त किंवा कमी का असतं ठरत असतं. Thus we see that the water very important. The water is the very important. The water is the life. पाणी हे सर्वात महत्त्वाचं आहे. पाणी का महत्त्वाचं आहे? पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही म्हणून त्याला काय म्हटलं तर लाईफ म्हटलं जातं. In the nature water occurs 3 state. Water does not have the color, taste and odor. In the nature water 3 state. आपल्याला वातावरणामध्ये नेचर नैसर्गिक जे पाणी आहे ते पाणी आपला 3 अवस्थेमध्ये दिसून येत असतं. सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. स्थायू, द्रव आणि वायू. द वॉटर डज नॉट कलर अँड ऑर्डर. पाण्याला कलर नाही, पाण्याला चव नाही आहे. Many substances really dissolve the water in the universal solvent.
मेनी सबस्टन्स डिझॉल्व इन द वॉटर. आपण पाहत असतो मेनी सबस्टन्स, बरेचसे जे पदार्थ असतात, बरेचसे पदार्थ हे काय होत असतात, पाण्यामध्ये विरघळत असतात. त्याला आपण काय म्हणत असतो, युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणजे वैश्विक विद्रावक असं आपण त्याला म्हणत असतो. द ब्लड ऑफ द ॲनिमल अँड स्लॅब द प्लांट कंटेन व्हेरी हाय प्रोपोर्शन ऑफ द वॉटर. द ब्लड द ॲनिमल द स्लॅब द प्लांट कंटेन द व्हेरी हाय प्रोपोर्शन द वॉटर. प्राण्यांमधील बी रक्त, वनस्पतींमध्ये रसद्रव्य देखील पाण्याचे प्रमाण हे सर्वाधिक असतं. नो लिव्हिंग थिंग कॅन सर्वाइव्ह विदाउट द वॉटर. देअरफॉर इज द सेड द वॉटर इज लाईफ. नो द लिव्हिंग थिंग सर्वाइव्ह विदाउट द वॉटर. वॉटर इज द लाईफ. मनुष्य हा पाण्याशिवाय राहू शकत नाही, म्हणून पाण्याला काय म्हटलं गेलेलं आहे, जीवन म्हटलं गेलेलं आहे. इफ द हायड्रोजन गॅस बर्न इन एअर combustion with oxygen and the water, the hydrogen gas burn in air, the combines with the oxygen. हायड्रोजन जो गॅस असतो मध्ये काय असतं, त्याचं ज्वलन होत असतं आणि ऑक्सिजनशी सहयोग पावतो आणि त्याच्यामुळे काय होत असतं, पाणी तयार होत असतं. वी हॅव लर्न अबाउट सम कॅरेक्टरिस्टिक ऑफ द वॉटर प्रिव्हियस स्टँडर्ड. तुम्ही मागच्या इयत्तामध्ये जे पाण्याचे काही वैशिष्ट्ये ते तुम्ही पाहिलेले आहेत. ऑब्झर्वेशन अँड डिस्कस. 1.5 फिगर डिस्ट्रीब्युशन ऑफ द वॉटर अर्थ. पृथ्वीवरील पाण्याचे वितरण केलेले आपल्याला त्या चार्टमध्ये दिसून येत आहे. तेव्हा तिथे दिलेलं आहे ग्राउंड आईस अँड वॉटर इन अदर फॉर्म. जे काही बर्फ स्वरूपात पाणी आहे. सी अँड ओशियन वॉटर. आपण पाहत आहे समुद्राचं पाणी किती त्या चित्रामध्ये आपल्याला फिगरमध्ये दिसून येत आहे. आणि वॉटर अवेलेबल फॉर द ड्रिंकिंग. जे हिरवं याच्यात दिसते ते फक्त आपल्याला कमी जे प्रमाणात जो हे दिसते ते फक्त आपल्याला गोड्या पाण्याचे स्रोत आहे, म्हणजे पिण्यासाठी एवढं पाणी उपलब्ध आहे. सी ओशियन म्हणजे समुद्राचं वॉटर पाला 97%. अँड ग्राउंड आईस वॉटर म्हणजे बर्फ स्वरूपात जे पाणी 2.7%. वॉटर अवेलेबल फॉर द ड्रिंकिंग फ्रेश वॉटर 0.3%. पिण्यासाठी उपलब्ध पाणी म्हणजे गोड पाणी फक्त 0.3% एवढंच पाणी का आहे उपलब्ध आहे. बट द सफिशियंट लिव्हिंग थिंग. तरी ते पाणी कसं आहे, मानवासाठी सफिशियंट आहे म्हणजे पुरेसं आहे. We cannot use all the water on the earth because sea water salty, some water frozen state, a very small quantity water available for the drinking, yet enough all the living thing. We cannot use the all water, some water sea water the salty, some water the frozen state, very small quantity water available in the ड्रिंकिंग बट इनफ द लिव्हिंग थिंग. आपण पाहत असतो पूर्ण पाण्याचा आपण वापर करत नाही. जे काही पाणी ते खारट आहे, समुद्राचं पाणी ते वापर आपण करत नाही. जे काही पाणी ते बर्फ स्वरूपात आहे, जे काही थोडंसं पाणी ते आपण काय करत असतो, पिण्यासाठी त्याचा उपयोग करत असतो, म्हणजे त्याला गोडे पाणी म्हणतो. ते थोडंफार प्रमाण त्याचं 0.3% आहे, तरी माणसासाठी कसं आहे ते सफिशियंट आहे म्हणजे पुरेसं आहे. फॉर विच पर्पज इन द वॉटर बिंग यूज. पाण्याचा वापर कोणकोणत्या कामासाठी करताना आपल्याला त्या चित्रामध्ये दिसत आहे. द यूज द व्हेकल वॉच, इंडस्ट्रीज, फार्मिंग, बाथिंग अँड क्लोथ द वॉश. आपण पाहते त्या पाण्याचा उपयोग आपल्याला पिण्यासाठी दिसत आहे, आंघोळ करण्यासाठी दिसत आहे, गाडी धुण्यासाठी दिसत आहे, इंडस्ट्रीसाठी दिसत आहे, कंपन्यांसाठी दिसत आहे, शेतीसाठी दिसत आहे. काही महिला ते काय करते, कपडे धुताना आपल्याला दिसून येत आहे. वी यूज वॉटर लार्ज क्वांटिटीज. वी हॅव लर्न दॅट द वॉटर आर द रेग्युलेटेड थ्रू द वॉटर सायकल. वी यूज द लार्ज क्वांटिटी यूज द वॉटर. पाण्याचा सर्वात जास्त काय केला जातो, वापर केला जात असतो.
We have learned this the water are the regulated through the water cycle. पृथ्वीतील पाण्याचे नियमन हे जलचक्राद्वारे होत असतं. The water vapor from ocean is the main sources the water the cycle. The water vapor from the ocean the main the sources the water. पाण्याचं सर्वात जास्त जे बाष्पीभवन होत असतं ते कशापासून होत असतं? महासागरापासून होत असतं. Get the converted into red creating fresh water and source of the earth. The vapor, the cool converted into rain and the fresh water earth surface. म्हणजे आपण पाहत असतो ती वाफ थंड झाल्यानंतर त्याच्यात पाण्यात रूपांतर होतं आणि काय पडत असतं? पाऊस पडत असतो आणि तो पाऊस पडल्यामुळे फ्रेश म्हणजे गोड्या प्राण्याचे जे स्रोत असतात ते स्रोत काय असतात? उपलब्ध होत असतात. We get water from natural resources such streams, river, ponds, spring and the lakes. And man also digs borewells, lift the ground. The water, the natural resources, streams, rivers, ponds, spring and lake. Man also wells and borewells lift the ground. पाणी मिळवण्यासाठी जे नॅचरल रिसोर्सेस आहे, ओढी, नदी, छोटे तळे, झरे, सरोवर हे नैसर्गिक स्रोत आहे. त्याशिवाय मानवाने कुंपल नदी काय विहीर खोदून काय केलेलं आहे? भूगर्भातून पाण्याचा उपसा केलेला आहे. द पार्ट फ्रॉम द मॅन has also constructed bunds dam the various size the rivers. The man has the contraction bunds dams various size the river. मानवाने नदीवर छोटे मोठे प्रमाणाचे काय केलेले लहान छोटी धरणं ही बांधली आहेत. Due to the uncontrolled use of the water for as increasing population industry as the farming, they use the water uncontrolled the industrials and farming and the increasing पॉप्युलेशन. आज आपण पाहते पाण्याचा सर्वात जास्त काय होताना दिसतं? वापर. जास्त वाढती लोकसंख्या आहे तसं आपण पाहतो शेतीसाठी कंपन्यांसाठी मोठ्या प्रमाणात काय केला जाते? वापर केला जात आहे. नाउ द शॉर्ट सप्लाय ते काय परत जे पाणी ते कमी पडत आहे. Water scarcity has the become serious problem. Water scarcity become serious problem. पाणी टंचाई ही सर्वात मोठी काय आहे? गंभीर समस्या आहे. मग त्यासाठी आपण काय केलं गेलं पाहिजे? पाणी वाचवण्यासाठी ऑलवेज रिमेंबर म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, यूज द वॉटर स्पॅरिंगली. पाण्याचा काटकसरीने वापर करा. ब्लॉक वॉटर, लेट द पर्क्युलेट म्हणजे पाणी अडवा, पाणी जिरवा. स्टोर वॉटर वेअर पॉसिबल, जिथं तुमच्याकडून पाणी साठवता येईल तेवढं पाणी तुम्ही साठवा. रियूज वॉटर वेअर एव्हर पॉसिबल. रिमेंबर स्टोर वॉटर डज नॉट बिकम स्टेल अँड वन्स. पाण्याचा तुम्ही पुनर्वापर करा कारण की पाणी काय होत नाही? स्टेल द वन्स म्हणजे पाणी शिळे होत नाही. व्हॉट इज लँडमेड? जमीन कशाने बनलेली? द लँडमेड सॉईल, रॉक्स अँड स्टोन. खडक, माती याच्यापासून जमीन बनलेली आहे. व्हॉट डू यू सी लँड? तुम्हाला जमिनीवर काय काय दिसतं? रोड्स, रिव्हर्स, ओशियन, माउंटेन, हेली. आपण पाहत असतं रिव्हर, नदी, खोरी, पर्वत हे आपल्याला जमिनीवर दिसून येत असतं. व्हॉट हॅज मॅन क्रिएट ऑन द लँड? मानवाने जमिनीवर काय तयार केलेले? द मॅन क्रिएटेड टू लँड ट्रान्सफॉर्म अँड ॲग्रिकल्चर. मानवाने जमिनीवर रस्ते आणि शेती ही तयार केलेली आहे. ही प डीप पीट डग्स ग्राउंड. व्हॉट डू यू फाइंड देअर? तुम्ही जमिनीत खड्डा खणला तर तुम्हाला काय काय आढळतं? डिफरंट लेअर ऑफ द सॉईल. डिफरंट लेअर ऑफ द सॉईल मातीचे वेगवेगळे थरे आढळत असतात. इट लँड एरिवेअर फ्लॅट.
जी जमीन आहे सर्वत्र प्रसरट आहे का? नो. रिवर, व्हॅली, माउंटेन. जमीन हे सर्वत्र कुठेच सपाट नाही. कुठे खोरे आहेत, कुठे नदी आहेत, कुठे पर्वत आहेत. डज मॅन प्रोड्यूस सॉइल द लँड? मानव जमीन निर्माण करतो का? मानव जमीन निर्माण करतो का? मॅन कॅन आर्टिफिशियल प्रोड्यूस द लँड. म्हणजे कृत्रिमरित्या मनुष्य काय करतो? जमीन तयार करत असतो. आता आपण पाहणार आहोत लँड. लँड मीन्स जमीन. लँड इज सी इन द फ्रॉम स्टोन, सॉइल, बिग रॉक. द लँड सी द फ्रॉम स्टोन, बिग रॉक अँड सॉइल. पहा, आपल्याला जमीन, दगड, माती ही आपल्याला मोठे खडक या स्वरूपामध्ये आपल्याला काय होत असते? जमीन ही दिसत असते. इट इज नॉट द फ्लॅट एव्हरीवन. जमीन ही कुठेच सर्व ठिकाणी सपाट नाही आहे. इट्स हेली सम प्लेस अँड फ्लॅट द अदर. सम प्लेस द फ्लॅट अँड अदर. काही ठिकाणी आपण जमीन पाहतो सपाट दिसते आणि काही ठिकाणी आपल्याला काय दिसते? हेली. म्हणजे काही ठिकाणी आपल्याला डोंगराळ दिसत असते. ऑल द टेरेस्ट्रियल ॲनिमल म्हणजे भूचर प्राणी, जमिनीवर राहणारे प्राणी. ऑल द टेरेस्ट्रियल ॲनिमल्स इन्क्लुडिंग मॅन लिव्ह अँड द लँड. द टेरेस्ट्रियल ॲनिमल अँड द मॅन लिव्ह इन द लँड. काही जे टेरेस्ट्रियल प्राणी, तेच टेरेस्ट्रियल प्राणी जमिनीवर राहत असतात आणि मनुष्यही जमिनीवर राहत असतो. सम टेरेस्ट्रियल डिग burrows and ground the shelter. Some terrestrial animal the ground for the shelter and burrows. काही जे प्राणी आहेत, भूचर प्राणी, हे जमिनीच्या आत बीळ करून राहत असतात. तिथे त्यांचं घर असतं. This means that they use land fulfilling their need. We also use farming, building, house and road. The means they use the land fulfilling. The land use the farming, house and road. अजून जमिनीचा उपयोग आपण आपल्या गरजेपुरता करत असतो आणि जमिनीचा उपयोग अजून घरं बांधण्यासाठी, तसंच शेती करण्यासाठी, रोडसाठी जमिनीचा उपयोग होत असतो. We make use plant, animal, forests, grow land, the minerals, crude oil, the natural gas obtained the earth, the land. The use of the land, plant, animals, forests, grow the land, the minerals, crude oils, natural gas obtained the land. आपण पाहत असतो जमिनीवर जे असतात प्राणी असतात, जे वनस्पती असतात, त्यांचा उपयोग मनुष्य हा करत असतो. जमिनीमधून आपण पाहत असतो आपल्याला खनिज तेल, तसेच आपल्याला जे वायू असतात ते खनिज तेल आणि वायू हे जमिनीपासून आपल्याला मिळत असतात. दिस लँड इम्पॉर्टंट रिसोर्सेस. जमीन ही महत्त्वाचं काय आहे? नैसर्गिक संसाधने आहेत. लेट सी एक्झॅक्टली व्हॉट इज लँड मेड. आत्ता आपण जमीन कशी बनते ते आता आपण पाहणार आहोत. Take a transparent plastic bottle, a handful soil, some stone and some dry leaves the water. एक ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक प्लॅस्टिकची बॉटल घ्या, त्याच्यामध्ये मुठभर माती टाका, दगड टाका, वाळू टाका आणि सुकलेले पानं टाका झाडाची आणि पाणी टाका. कट ऑफ द अपर टेपरिंग पार्ट द बॉटल. वरचा टॉप जो बॉटलचा जो भाग आहे तो काय करा? कापून टाका. पुट द रेस्ट मटेरियल लोअर द पार्ट अँड ॲट द वॉटर. त्याच्या खालच्या भागामध्ये ते मटेरियल टाका आणि ते मटेरियल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाका. स्टीर द मिक्सचर थ्रूली पुट अ साईड. ते मिक्सचर चांगलं ढवळून घ्या. ऑब्झर्व इन द नेक्स्ट डे अँड ॲन्सर. दुसऱ्या दिवशी त्याचं निरीक्षण करा. हाऊ डज द मिक्सचर इन द बॉटल लुक नाऊ. हाऊ डज द मिक्सचर. जे मिश्रण आहे ते मिश्रण आपल्याला कसे दिसून येत आहे बाटलीतले.
द ड्राय लिव्ज, सॉईल, सँड, स्मॉल स्टोन अँड बिग स्टोन. आपण जर पाहते आपल्याला वरती जे सुकलेले पानं दिसत आहे, माती दिसत आहे, वाळू दिसत आहे, छोटे दगड दिसत आहे आणि खाली काय दिसते, मोठे दगड दिसत आहे. असं आपल्याला मिक्सचर दिसत आहे. डू यू सी द लेअर? ते लेअर कसे दिसत आहे? डिफरंट टाईप ऑफ द लेअर. आपण जे लेअर पाहिले पहा, वरती आपल्याला पाळापाचोळा दिसत आहे, नंतर माती दिसते, नंतर वाळू दिसत आहे, नंतर छोटे दगड दिसत आहे, नंतर मोठे दगड दिसत आहे. डिफरंट टाईप ऑफ द लेअर म्हणजे जे थर आहे ते थर कसे दिसतात, वेगवेगळे. व्हॉट इज सी द डिफरंट लेअर फ्रॉम द टॉप टू बॉटम? तुम्हाला जे वरून तर खालीपर्यंत जे थर दिसत त्याच्यामध्ये काय काय थरांमध्ये तुम्हाला दिसून येत आहे? तर टॉप मोस्ट ड्राय लिव्ज, बिलो सॉईल, सँड, स्मॉल स्टोन अँड बिग स्टोन. पहिलं आपण वरती तर आपल्याला काय दिसतं आहे, पालापाचोळा दिसते, नंतर माती, वाळू, लहान दगड आणि मोठे दगड असे जे थर आहे ते थर आपल्याला दिसत आहेत. 1.8 लेअर ऑफ द लँड म्हणजे जमिनीचे थर. द लँड ऑन द अर्थ ऑल्सो लुक लाईक दिस. द लँड ऑल्सो लुक लाईक दिस द अर्थ. जमीन तुम्हाला जसं आकृतीमध्ये जशी जमीन दिसत आहे तशीच पृथ्वीवर आपल्याला जमीन पाहायला मिळत असते. द पाईपलाईन बिंग लेड इन युअर नेबरहूड. ऑब्झर्व द केअरफुली द पिट्स डग्स दिस पर्पज. You will see the some layer under the and the surface showing the occupied figure. The pipeline being the your neighborhood and observe careful. Pit dug the some layer the under land the surface the occupied the figure. तुमच्या शेजारी कुठे पाईपलाईनचं काम चालू असेल ते पाईपलाईनचं काम पहा. तुम्हाला शेजारमध्ये जशी आकृती दिसते शेजारी तसंच तुम्हाला मातीचे थर तिथं ज्यावेळेस ते खड्डे करणार पाईपलाईनचं तिथंच तसेच तुम्हाला मातीचे थर तुम्हाला जमिनीचे जे थर आहे ते थर तसेच तुम्हाला दिसणार जसं आकृतीमध्ये दिसत आहे त्याचप्रमाणे. इफ द लँड हॅज मॅच्युअर सॉईल topmost layer from by decomposition remain plants and animal. The land the mature soil, the topmost the layer obtain the plant and animal decomposition. म्हणजे आपण पाहत असतो जमिनीवरचा जो टॉपमोस्ट जो परिपक्व मुद्रा असते ती परिपक्व मुद्रा प्राणी आणि वनस्पती यांचं काय असतं विघटन होत असतं आणि डिकॉम्पोजिशन म्हणजे विघटन होऊन काय आवडतं तो टॉपमोस्टवरचा जो लेअर असतो जमिनीचा तो यांच्यापासून बनत असतो. दिस लेअर इज कॉल्ड द ह्युमस लेअर. दिस कॉल्ड द ह्युमस लेअर. त्या मृदेला काय म्हटलं जात असतं कुथित मुद्रा असं म्हटलं जात असतं. इट इज युजली फाउंड डेन्स फॉरेस्ट. द ह्युमस लेअर फाउंड द डेन्स फॉरेस्ट. जी कृतीत मुद्रा असते ती कृतीत मुद्रा आपल्याला डेन्स घनदाट जे जंगल असतं त्या जंगलामध्ये तशी ती माती आपल्याला आढळून येत असते. द लँड बिलो दिस फुल सँड सॉईल स्मॉल स्टेक अँड वर्म अँड द इन्सेक्ट. द लँड बिलो सँड सॉईल स्मॉल स्टोन वर्म अँड इन्सेक्ट. अजून आपण जमिनीच्या जर खाली गेलं ना आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं छोटे दगड दिसत असतात, वाळू दिसत असते, किडे दिसत असतात आणि वर्म म्हणजे इन्सेक्ट वर्म कीड असे आपल्याला जमीन खदल्यानंतर जी माती असते सॉईल म्हणजे माती तिथं आपल्याला असे किडे छोटेसे दगड हे आपल्याला आढळून येत असतात. सॉईल अँड पीस बेड रॉक फाउंड द बिलो लेअर द सॉईल इमेचर. द सॉईल द लेअर लँड सॉईल द इमेचर. जो अपरिपक्व मुद्रा असते या अपरिपक्व मुद्रामध्ये आपल्याला काय दिसून येत असतात दगड हे आढळून येत असतात. फर्दर बिलो द लेअर प्रोपोर्शन सॉईल डिक्रीज अँड रॉक इन्क्रीज. द लेअर ऑफ द bedrock. The main minerals the soil derive from the rocks that the soil different regions
is the difference. The below the layer proportion soil the decrease and bedrock the increase. This layer the bedrock, this layer the bedrock. त्याला काय पहा आपण पाहिलं अजून इमेच्युअर सॉईल अपरिपक्व मृदेचं आपण खाली गेलो, मातीचं प्रमाण हे कमी कमी होत जातं आणि खडकांचं प्रमाण हे लागत असतं. त्यालाच काय म्हटलं तर मूळ खडक. द मेन मिनरल्स सॉईल द ड्युराईज द रॉक्स. आणि त्या खडकांपासून काय मिळत असतात, खनिजं मिळत असतात. द कलर अँड टेक्स्चर डिटरमाइन द बेडरॉक. जे आपण पाहत असतो प्रत्येक रिजनाची जी माती असते त्याचा रंग कसा दिसत असतो आपल्याला वेगळा दिसतो. आणि खडकांवरून मातीचा रंग, त्याचं जे टेक्स्चर असतं, तिचा रंग पोत हे खडकानुसार ठरत असतं. द प्रोसेस ऑफ द सॉईल फॉर्मेशन. द प्रोसेस ऑफ द सॉईल फॉर्मेशन, माती बनण्याची प्रक्रिया. माती कशी बनते ते आता आपण पाहणार आहोत. द सॉईल ऑन द लँड फ्रॉम द नॅचरल प्रोसेस. द सॉईल ऑफ द लँड द नॅचरल प्रोसेस. जी जमिनीवरची माती दिसते ती आपल्याला नैसर्गिकरित्या बनताना दिसून येत असते, मानव ती बनवत नाही. अंडरस्टँड, हे तुम्ही लक्षात ठेवा. द अबायोटिक कंपोनंट ऑफ द सॉईल सप्लाय थ्रू द वेदरिंग द बेडरॉक. द अबायोटिक कंपोनंट सप्लाय द वेदरिंग द बेडरॉक. जे अजैविक घटक असतात ते काय करत असतात, बेडरॉक मूळ खडकाला काय अपक्ष होण्यासाठी काय करत असतात, पुरवठा करत असतात. ड्यू टू हीट, कोल्ड, वॉटर, सन, विंड, रेन रिस्पेक्टली द bedrock the break down the pieces, stone, sand and the from the pieces. The process of the soil, heat, cold, water, sun, wind respectively bedrock break down the pieces, stone, sand अँड सॉईल फ्रॉम द पीसेस. आपण पाहतो ऊन, वारा, पाऊस याच्यामुळे जे मूळ खडक असतात त्यांचे काय होत असतात, तुकडे होत असतात. ते तुकडे होऊन त्या छोटे दगड त्यांच्यापासून काय होत असते, माती ही तयार होत असते. फ्रॉम द सँड अँड सॉईल म्हणजे माती तयार होत असते. मायक्रोस वर्म्स, वर्म्स मीन्स कृमी. मायक्रोस वर्म्स इन्सेक्ट फाउंड अमॉंग द rodents like mice, rats found here. Microbes, worms and found the rodents like the mice and rats found here. त्याच्या मातीमध्ये आपण पाहत असतो आपल्याला सूक्ष्मजीव, काही कुमी, तसेच घुशीसारखे जे उंदरट प्राणी असतात ते आपल्याला त्या मातीमध्ये काय असतात, आढळून येत असतात, तिथं आपल्याला सापडत असतात. The roots tree growing the land help the weathering the rocks. The roots tree the growing land the help the weathering the rock. जे मुळा असतात ते मुळा काय करतात, खडकाचं अपक्ष होण्यासाठी काय करतात, मुळा ही मदत करत असतात. द प्रोसेस ऑफ द सॉईल फॉर्मेशन स्लो कंटिन्युअस. द प्रोसेस द सॉईल फॉर्मेशन स्लोली अँड कंटिन्युअस. जी माती बनण्याची प्रक्रिया ही कशी चालत असते, हळूहळू चालत असते. आणि ती प्रक्रिया कशी चालत असते, कंटिन्यू चालत असते, सतत चालत असते. इट टेक अबाउट द 1000 year फॉर द 2.5 centimeter thick layer द मेचर ऑफ द सॉईल. द 1000 year 2.5 meter द मेचर सॉईल द फ्रॉम. परिपक्व मुद्रा बनण्यासाठी 2.5 सेंटीमीटर बनण्यासाठी काय लागत असतात, हजारो वर्ष हे लागत असतात. सॉइल कॅन डिस्ट्रॉय शॉर्ट पिरियड, फ्लड, स्टॉर्म, ह्युमन ॲक्टिव्हिटी सच द मिनिंग. द सॉइल डिस्ट्रॉय द मिनिंग, ह्युमन ॲक्टिव्हिटीज, फ्लड्स अँड स्टॉर्म. जी माती असते, माती कशामुळे नष्ट होत असते, मानवाचे खोदकाम केल्यामुळे, वाऱ्यामुळे आणि पूर येण्यामुळे जी माती असते ती काय होत असते, नष्ट होत असते. दॅट इज वाय द नेसेसरी कन्झर्व द सॉईल द प्रिव्हेंट द इरोजन.
द लँड द नेसेसरी कंजर द सॉईल द प्रिव्हेंट इरोजन द लँड. आत्ता सर्वात महत्त्वाचे जमिनीचे धूप थांबवणे सर्वात कसं आहे महत्त्वाचं आहे आवश्यक आहे. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे द बेस्ट रेमेडी फॉर द इन्क्रीजिंग ग्रीन कवर द लँड इरोजन ऑफ द लँड इज द रेड्यूस ग्रास ट्री द बसेस अँड ग्राउंड हीट. द बेस्ट रेमेडी द इन्क्रीजिंग ग्रीन कवर इन द लँड इरोजन ऑफ द लँड द रेड्यूस अँड ग्रास ट्री द बुशेस इन ग्रो हीट. मग आपण काय केलं पाहिजे जमिनीचे धूप थांबवण्यासाठी आपण जमिनीवर काय काय केलं पाहिजे गवताचं आच्छादन केलं पाहिजे झाडं लावले पाहिजे झुडपे लावले पाहिजे त्याच्यापासून काय होत असते जमिनीची धूप ही थांबत असते. ऑब्टेन द specimens of the soil various place your surrounding such your own yard garden hill river bank field and rocky ground. तुम्ही काय करा मित्रांनो तुमच्या अवतीभोवती गार्डन डोंगर नदी किनारा तिथून रॉकी ग्राउंड जमीन तिथून वेगवेगळे काय आणा तिथं वेगवेगळ्या ठिकाणून तुम्ही माती आणा. नोट द ड्रिपन पेसिमेंट रिस्पेक्ट कलर फील द टेक्स्चर साईज द पार्टिकल. मग वेगवेगळ्या ठिकाणी माती आणल्यानंतर त्याचा कलर कसा आहे त्याची पोत कशी आहे त्याचे आकार कसे त्याचं काय करा तुम्ही नोट करा. डू यू नो तुम्हाला माहीत आहे का ह्युमस इज लेअर फ्रॉम ऑन द सॉईल ड्यू टू द डिकॉम्पोजिशन ऑफ द डेड प्लांट अँड ॲनिमल बाय द मायक्रोब्स. ह्युमस लेअर फ्रॉम टू सॉईल डिकॉम्पोजिशन डेड प्लांट अँड ॲनिमल द मायक्रोब्स. जो ह्युमस लेअर आहे हा ह्युमस लेअर हा वनस्पती प्राणी हे मेलेले यांच्यापासून काय विघटनापासून ह्युमस लेअरचा थर हा बनत असतो म्हणजे कुतीत मुद्रा ही तयार होत असते. ह्युमस सप्लाइड न्यूट्रियन्स ऑफ द सॉईल द ह्युमस सप्लाय द न्यूट्रियन्स इन द सॉईल. जे ह्युमस लेअर असते ते पोषक जे मातीला पोषक तत्व पुरवण्याचं काय करत असते काम करत असते. ह्युमस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर द aerating the soil the holding the water the soil. Humus layer the important holding the water soil. दो कृतीत मुद्रा ही कशी आहे महत्त्वाची आहे ती काय करत असते पाण्याला धरून ठेवत असते. द प्रपोर्शन ऑफ द ह्युमस द अप्पर लेअर ग्राउंड फर्टाईल 33 to 50%. द proportion of the humus layer the good fertiles 33% to 50%. जी जिथं सुपीक चांगली माती असते त्या सुपीक मातीमध्ये कुतीत मुद्रेचं प्रमाण 33% किंवा 50% असतं. फॉरेस्ट ऑन द लँड गॉट बराईड अंडरग्राउंड ड्यू टू ग्रेट upheavals that took place on the earth many ago ages. The forest land the underground the great upheavals took the earth many ages ago. फार फार वर्षापूर्वी जमिनीचं काय झालेलं आहे उलटपालट झालेलं आहे आणि जमिनीचं उलटपालट झाल्यामुळे जमिनामध्ये काय दळले गेलेले आहेत मोठे मोठे जंगलं दळले गेलेले आहेत. आफ्टर दॅट द प्रोसेस फॉर्मेशन द फॉसिल फ्युएल फ्रॉम द रिमेन लिव्हिंग थिंग to look the underground. After process the formation the fossil fuels from the remain living thing the underground. In the fossil fuel मृत सजीवांपासून काय बनलेलं आहे जमिनीमध्ये मृत सजीवांच्या अवशेषापासून काय बनलेलं आहे फॉसिल फ्युएल म्हणजे जीवाश्म इंधन भूगर्भामध्ये तयार झालेलं आहे. वी गेट पेट्रोल डिझेल kerosene, paraffin, useful the material, the wax from fossil fuel is called the crude oil. आपण त्यांचा डिझेल पेट्रोल रॉकेल पॅराफिन डांबर पेन इत्यादी म्हणून आपण त्यांचा काय करत असतो वापर हा करत असतो. लिव्हिंग थिंग यूज द लँड वॉटर अँड एव्हर अवेलेबल अर्थ डज मॅन. The living thing use the water, land and air the available earth. जो सजीव आहे सजीव जमीन तसंच पाणी हवा यांचा काय करत असतो वापर करत असतो. However, the proportion
this resources that the actually put are the small the compare earth. However, the resources the proportion the decrease the short actually short the earth. आपण पाहिलं पृथ्वीच्या मानाने जे रिसोर्सेस आहे जे संसाधन आहेत ते कसे आहेत शॉर्ट म्हणजे कसे आहेत व्हेरी स्मॉल म्हणजे कमी आहेत. लुक ॲट द फॉलोइंग टेबल ते तुम्हाला जो टेबल दिसतोय त्या टेबलवरून लक्षात येईल. लँड आपण पाहिलं लँड 29% जमीन ही फक्त 29% आहे. पोटेबल वॉटर फ्रेश वॉटर पिण्याचे पाणी 0.3% आणि ऑक्सिजन फक्त किती आहे 21%. एवढंच हे नैसर्गिक संसाधनं आहेत. इवन दिस स्मॉल proportion that resources shown above the table sufficient for the living thing. The small proportion the resources shown in table for living thing the sufficient. आपण पाहिलं जमीन पाहिली पिण्याचे पाणी पाहिलं ऑक्सिजन पाहिलं हे नैसर्गिक संसाधन ते टेबलवरून आपल्या लक्षात येतं ते सफिशियंट एकदम ते कसे आहेत कमी आहेत पण लिव्हिंग थिंग म्हणजे सजीवांसाठी कशा आहेत ते सफिशियंट आहेत पुरेसे आहेत कमी राहून सजीवांसाठी ते पुरेसे आहेत. ओनली इट्स व्हेरी नेसेसरी फॉर द मॅन अनकंट्रोल्ड ग्रीड. इन द अदर वर्ड्स मस्ट यूज द रिसोर्सेस जुडिशियसली विथ द अवेअरनेस दॅट they are means for all the other living thing and not just the mankind. The necessary control the greed and would use the resources the judiciously. Awareness meant for the living thing not just the mankind. मनुष्याने आवश्यकतेप्रमाणेच त्यांचा निसर्गाचा काय केला पाहिजे संसाधनांचा वापर केला पाहिजे कारण की ती कमी कारण की आपल्या व्यतिरिक्त बी बाकीचे काय सजीव आहेत त्याचा मानवतेने काय केला पाहिजे वापर केला पाहिजे आणि त्यांचा बी विचार केला पाहिजे. इन्स्टिट्यूट ॲट द वर्क कोण काय करते. इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMD was the established in 1875. The study the weathering in the India subcontinent. India Meteorological Department established the 1875 the weathering the India subcontinent. जी भारतीय उपखंडाच्या हवामानाची जी अभ्यास करण्याची संस्था आहे 1875 काय करण्यात आली स्थापन करण्यात आली. द मेन फंक्शन दिस द इन्स्टिट्यूट इज द ऑब्झर्व weather forecast. This institute also conduct the research related to changing weather, make forecast about rains, studies and the develop related the global warming. The main function the institute the weather and weathering forecast and related the change the weather, make forecast, rain studies. The main वर्क दिस द इन्स्टिट्यूट ते वर्क जे इन्स्टिट्यूट ती संस्था पाणी किती पडणार आहे हवामान किती राहणार आहे हवामानाचा अंदाज हे काम ही संस्था करत असते.